नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती 2026 करता बघा 29 जुलै 2026 जो पेपर झाला होता, तर त्या पेपरमधील विद्यार्थ्यांनी केवळलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। नक्कीच पुढे होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। ओके, चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा आजच्या या सेशनमधील पहिला प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्रो, प्रश्न आहे की बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली। ओके, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली, तर त्याची स्थापना विद्यार्थी मित्रो जगन्नाथ शंकर शेट यांनी केली होती। ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा विद्यार्थी मित्रो, जगन्नाथ शंकर शेट यांनी काय केलं तर कधी केली होती 1822 मध्ये विद्यार्थी मित्रो मुंबईमध्ये कुठे केली 1822 मध्ये मुंबई या ठिकाणी जी आहे याची स्थापना करण्यात आली आणि यामध्ये काय तर शिक्षणाचा प्रसार व्हावा याकरता काय तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली आणि याच्यामध्ये कार्यात विद्यार्थी मित्रो जगन्नाथ शंकर शेट याचे मोठे योगदान आहे आणि या संस्थेने महाराष्ट्रात आधुनिक मराठी शिक्षणाचा जो आहे पाया घातला होता। ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया। 1832 मध्ये दर्पण हे पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले। बघा 1832 मध्ये दर्पण हे जे पहिलं वृत्तपत्र आहे कोणी सुरू केलं होतं, तर दर्पण हे जे पहिलं वृत्तपत्र आहे कोणी सुरू केलं विद्यार्थी मित्रो, तर हे या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर म्हणजे ऑप्शन नंबर बी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं। ओके, बघा यांनी हे 6 जानेवारी 1832 मध्ये सुरू झालं होतं दर्पण। ओके, दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र आहे। ओके, काय हे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे, काय महत्त्वपूर्ण आहे तर हे मराठीतील पहिले वृत्तपत्र, दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे। ओके, चला या संदर्भात ही पॉईंट महत्त्वाचा आहे। मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र म्हटलं तर ते आहे दर्पण हेच आहे। ओके, क्लिअर आहे सर्वांना। चलो यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। पुढील प्रश्न बघा, संसदेने कोणत्या वर्षी 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती मंजूर केली। बघा संसदेने कोणत्या वर्षी जी आहे 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती मंजूर केली होती, तर बघा विद्यार्थी मित्रो ती मंजूर केली होती 1992 मध्ये। ओके, 1992 मध्ये, त्यामुळे ऑप्शन नंबर सी 1992 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा विद्यार्थी मित्रो, जी 73वी आहे ही पंचायत राज संबंधी आहे। ओके, 73वी घटनादुरुस्ती जी आहे ही पंचायत राज आणि जी 74वी घटनादुरुस्ती आहे ही कशासंबंधी तर ही नगरपालिका। ओके, पंचायत राज आणि नगरपालिका या टाईपच्या ज्या घटनादुरुस्ती आहेत आणि विद्यार्थी मित्रो ह्या ज्या आहेत या लागू कधीपासून झाल्या, लागू विद्यार्थी मित्रो या घटनादुरुस्तीत संमत केली मात्र लागू आहे ती 24 एप्रिल 1993। ओके, बघा पहिली कोणती आहे 73वी किती तर 24 एप्रिल 1993 पासून आणि 74वी जी आहे विद्यार्थी मित्रो 1 जून 1993 पासून। ओके, 74वी नगरपालिकेची 1 जून 1993 पासून लागू झालेली होती। ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा, भारत सेवक संघाची स्थापना कोणी केली। बघा भारत सेवक संघ जो आहे तर भारत सेवक संघाची स्थापना कोणी केली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। भारत सेवक संघाची स्थापना कोणी केली होती विद्यार्थी मित्रो, तरी गोपाळ हरी देशमुख यांनी केली होती। कोणी सॉरी या ठिकाणी बघा नामदार गोखले। ओके, या ठिकाणी नामदार गोखले यांनी भारत सेवक संघाची स्थापना केली होती। म्हणजेच काय नामदार गोखले म्हणजेच कोण तर गोपाळ कृष्ण गोखले। ओके, नामदार गोखले म्हणजेच कोण तर गोपाळ कृष्ण गोखले जे आहे यांनी भारत सेवक संघाची स्थापना जी आहे ही 1905 मध्ये केली। सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना आणि कुठे केली होती तर पुणे या ठिकाणी जी आहे या ठिकाणी केली भारत सेवक संघ। क्लिअर आहे सर्वांना। चला पुणे या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली होती। यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा, यमुना पर्यटन ही कादंबरी कोणाची आहे। ओके, यमुना पर्यटन ही जी कादंबरी आहे ही कोणाची आहे तर विद्यार्थी मित्रो पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, महात्मा फुले की बाबा पद्मनजी। तर यमुना पर्यटन ही कादंबरी कोणाची आहे तर ही आहे बाबा पद्मनजी यांची। ओके, कोणाची आहे बाबा पद्मनजी यांची ही कादंबरी आहे। ओके, बघा आता यामध्ये काय म्हटलं आहे तर बाबा पद्मनजी यांची कादंबरी तर आहे मात्र विद्यार्थी मित्र प्रकाशित कधी झाली होती तर ही 1857 मध्ये ही प्रकाशित होती। ओके, 1857 मध्ये ही कादंबरी जी आहे ती प्रकाशित करण्यात आली होती। हे देखील महत्त्वपूर्ण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी मानली जाते। ओके, काय मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी।
मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी आहे ती म्हणजे कुठली, तर यमुना पर्यटन. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र, यमुना पर्यटन. ओके, या ठिकाणी आपल्याला यावरून खूप सारे पॉईंट कव्हर करायचे आहेत जे की आपल्याला परीक्षेमध्ये कुठल्याही परीक्षेमध्ये विचारण्याचे चान्सेस आहेत. यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी आहे. कोण लिहिली आहे तर बाबा पदमनजी यांनी ही लिहिलेली आहे. ओके, बाबा पदमनजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली. बघा, बालहत्या प्रतिबंधक गृह जे आहे याची स्थापना कोणी केली होती बरं, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, विष्णूशास्त्री चिपळूणकर की गोपाळ हरी देशमुख. ओके, तर बघा, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना ही महात्मा फुले यांनी केली होती विद्यार्थी मित्र. आपल्याच घरी केली होती त्या स्वतःच्या पुणे या ठिकाणी. ओके, बघा काय होता याचा उद्देश, तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दोघांनीही मिळून केली होती. एक लक्षात द्या, ज्या दोन्ही दाम्पत्यांनी मिळून केली होती. कधी केली होती, 1863 मध्ये. ओके, कशा करता होती, ते ज्या अविवाहित महिला होत्या, अविवाहित व विधवा महिलांसाठी. ओके, अविवाहित व विधवा महिलांसाठी जे आहे या ठिकाणी महात्मा फुलेजी यांनी काय तर बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना ही पुणे या ठिकाणी केली होती. यानंतर पुढचा प्रश्न बघा, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे. बघा विद्यार्थी मित्र, राष्ट्रीय उद्यानावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि हा प्रश्न IMP आहे. ओके, तर बघा, बिहार, महाराष्ट्र, आसाम की पश्चिम बंगाल. तर काझीरंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे विद्यार्थी मित्र हे कुठे आहे बरं, तर हे आसाम या ठिकाणी. ओके, आसाम राज्यामध्ये आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. काझीरंगा हे कुठे आहे, हे आसाम या ठिकाणी आहे. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र, राष्ट्रीय उद्यानावरती देखील प्रश्न विचारतात आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहे. ओके, काझीरंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे प्रसिद्ध कशा करता आहे, तर हे एकशिंगी जो गेंडा आहे. ओके, एकशिंगी गेंडा, तर एकशिंगी गेंड्याकरता हा जगप्रसिद्ध आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, लंडन हे शहर रिकामी जागा या नदीकाठावर वसलेले आहे. बघा, लंडन हे जे शहर आहे, लंडन शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. थेम्स, डॅन्यूब, हडसन की ॲमेझॉन. ओके, तर लंडन शहर विद्यार्थी मित्र हे थेम्स नदीकाठी वसलेलं आहे. ओके, कोणत्या, तर थेम्स नदीकाठी वसलेलं आहे. ऑप्शन नंबर ए थेम्स हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला महत्त्वपूर्ण म्हणजेच काय, तर जगातील प्रसिद्ध शहरे ही कोणत्या नदीकाठी वसलेली आहेत या टाईपचा प्रश्न देखील आपल्याला विचारला जातो. ओके, बघा, जगातील प्रसिद्ध शहरे जे आहे आणि कोणत्या कोणत्या नदीकाठी वसले हे देखील महत्त्वपूर्ण आहे. यानंतर बघा, तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची तुम्हाला अपडेट मिळत राहील. आणि जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर PDF मिळण्याकरता व्हिडिओ लाईक करून कमेंटमध्ये विद्यार्थी मित्र तुम्ही या ठिकाणी PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड मिळून जाईल. ओके, किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्र, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली. बघा, भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे त्याची स्थापना कधी झाली असा प्रश्न विचारलेला आहे. RBIची स्थापना बघा, 15 ऑगस्ट 2017, 26 नोव्हेंबर 1949, 26 जानेवारी 1950 की 1 एप्रिल 1935. तर RBIची जी स्थापना विद्यार्थी मित्र ही 1 एप्रिल 1935 मध्ये झाली होती. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याची स्थापना बघा आहे विद्यार्थी मित्र, स्थापना ही 1 एप्रिल 1935. ओके, आणि कोणता कायदा होता, कोणत्या कायद्याद्वारे, तर कायदा कोणता होता, कायदा होता 1934चा कायदा, त्याद्वारे RBIची स्थापना करण्यात आलेली होती. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय, भारत व चीन यांच्या दरम्यान सीमारेषेला कोणती लाईन म्हणतात. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, भारत आणि त्याच्या देशातील सीमारेषा. ओके, भारताच्या बाजूच्या काय आहेत, भारत व सीमारेषा ज्या आहेत या टॉपिकवरती प्रश्न आहे. ड्युरंट, मॅकमोहन, रॅडक्लिफ की माउंटबॅटन. ओके, बघा कोणती आहे विद्यार्थी मित्र, भारत आणि चीन दरम्यान कोणती आहे, तर ती आहे मॅकमोहन लाईन. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, मॅकमोहन लाईन जी आहे ही भारत आणि चीन यांच्या दरम्यान असणारी रेषा आहे. ओके, भारत व चीन दरम्यान असणारी कुठली आहे ते विद्यार्थी मित्र, मॅकमोहन सीमारेषा जी आहे ही भारत आणि चीन या दोन देशांच्या दरम्यान आहे. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना हा पॉईंट. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी
भारताच्या इतर जे काही देश आहे शेजारी पाजारी, ओके, तर त्या देशांची ज्या काही सीमा आहेत त्या सीमा आपल्याला परीक्षेमध्ये महत्त्वपूर्ण असतात. ओके, यामध्ये बघा रेड क्लिप जी आहे, रेड क्लिप ही कुठे आहे, ती भारत पाकिस्तान. ओके, रेड क्लिप कुठे आहे, भारत पाकिस्तान. ड्युरंड जी आहे ती देखील भारत पाकिस्तानचे येते. ओके, ड्युरंड रेषा देखील भारत पाकिस्तानचे येते विद्यार्थी मित्र. त्यानंतर मॅकमोहन भारत चीन. ओके, मॅकमोहन काय, भारत चीन. ड्युरंड जी आहे ही भारत पाकिस्तान सोबतच काय, भारत अफगाणिस्तान. ओके, भारत पाक तर आहेतच, यामध्ये समाविष्ट एक देश आहे तो म्हणजे अफगाणिस्तान. ओके, अफगाणिस्तान. मॅकमोहन भारत चीन जे आपण बघितलं. या टाईपचे आपल्याला प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्र परीक्षेमध्ये नेहमी विचारले जात असतात. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, स्वामी विवेकानंद. ओके, स्वामी विवेकानंद जे आहेत यांचे मूळ नाव काय होते. स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव काय होते विद्यार्थी मित्र बघा, सत्येंद्रनाथ, रामकृष्ण, नरेंद्र दत्त की शंकर स्वामी. त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव होते नरेंद्रनाथ दत्त. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा स्वामी विवेकानंदजी यांचं मूळ नाव काय होतं, तर नरेंद्रनाथ दत्त यांचं मूळ नाव होतं नरेंद्र दत्त. बघा हे. यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, सन 1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण. बघा 1885 मध्ये राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन झालं म्हणजे स्थापना. ओके, बघा हे काय झालं होतं, 28 डिसेंबर 1885. कुठे झालं होतं, मुंबई. ओके, मुंबई येथील तेजपाल संस्कृत पाठशाळेत झालं होतं. आणि याचे अध्यक्ष कोण होते बरं त्या ठिकाणी, अध्यक्ष असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. कोण होते, व्योमेशचंद्र बॅनर्जी. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2. ओके, व्योमेशचंद्र बॅनर्जी हे आपल्या जे आहे राष्ट्रीय काँग्रेसचे जे पहिले अधिवेशन मुंबई झाले त्या ठिकाणी त्याचे अध्यक्ष होते. ओके, आणि संस्थापक कोण आहेत या ठिकाणी, संस्थापक ॲलन ह्यूम. ओके, संस्थापक कोण आहेत, ॲलन ह्यूम हे या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक. यानंतर पुढचा प्रश्न बघा, शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द लिहा. बघा शेतकऱ्यांना जे काही कर्ज मिळतं त्याला काय म्हणतात, बोनस, अनुदान, तगाई की धारण. तर त्याला विद्यार्थी मित्र तगाई असं म्हटलं जाते. ऑप्शन नंबर 3 तगाई हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर अनेक वचन लिहा. उंदीर. ओके, उंदीर या शब्दाचं अनेक वचन काय होणार आहे, तर उंदीरचं अनेक वचन काय, ते उंदीरच असतं. ओके, उंदीरचं अनेक वचन काय असतं, उंदीरच हे उंदीराचं अनेक वचन असतं. ओके, याच्यामध्ये बदल होत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर ए उंदीरचं उंदीरच हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्र, कायमधारा पद्धत कोणी सुरू केली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा कायमधारा पद्धती जी आहे ही कोणी सुरू केली असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन बघा या ठिकाणी लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन, लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि लॉर्ड कर्झन. ओके, तर बघा कायमधारा जी पद्धती आहे विद्यार्थी मित्र कोणी सुरू केली होती बरं, तर कायमधारा ही जी पद्धती आहे ही लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केली होती कायमधारा. ऑप्शन नंबर 3 कॉर्नवॉलिस हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कायमधारा जमीन महसुलीची पद्धत. ओके, बघा या कायदा जमीन महसुलीच्या पद्धती आहेत ही 1793 मध्ये सुरू केली होती. सर्वात पहिले सुरू करण्यात आलेली जमीन महसुलीची पद्धत आहे. त्यानंतर इतर जे काय होत्या विद्यार्थी मित्र त्यापैकी महत्त्वपूर्ण आहे एक म्हणजे रयतवारी. ओके, रयतवारी जी आहे कोणी सुरू केली होती ती थॉमस मुनरो यांनी केली होती. ओके, रयतवारी थॉमस मुनरो यांनी सुरू केली होती विद्यार्थी मित्र. ती कधी तर या ठिकाणी 1822 मध्ये. ओके, 1822 मध्ये. आणि त्यानंतर 1820 मध्ये एक होती ती म्हणजे महालवारी. महालवारी कोणी सुरू केली होती, तर महालवारी ही जी जमीन महसुलीची पद्धत ही वोल्ट मॅकेन्झी यांनी सुरू केली होती. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, मानस ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे. ओके,
बघा मानस ही जी आहे ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर मानस विद्यार्थी मित्र ही ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे. ओके, ब्रह्मपुत्रा ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? ओके, जिम कॉर्बेट हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये? हे उत्तराखंडमध्ये आहे. ऑप्शन नंबर 1 उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, आणि हे काय विद्यार्थी मित्र, तर जिम कॉर्बेट जे आहे हे देशातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. ओके, देशातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. जिम कॉर्बेट हे देशातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे जे की उत्तराखंड राज्यामध्ये आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली तेव्हा पक्षाचे सचिव कोण बनले? बघा या ठिकाणी 1923ला कोणत्या पक्षाची स्थापना झाली? तर स्वराज्य या पक्षाची स्थापना झाली आणि त्याचे सचिव कोण बनले असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा तर स्वराज्य पक्षाचे विद्यार्थी मित्र सचिव कोण बनले होते? तर सचिव बनले होते सुभाषचंद्र बोस. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सुभाषचंद्र बोस जे आहे सचिव बनले होते. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय? महोदय वन्यजीव अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे? की महोदय वन्यजीव अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यामध्ये येतं? ओके, तर बघा हे कोणत्या राज्यात आहे विद्यार्थी मित्र? तर हे आहे गोवा राज्यामध्ये. ऑप्शन नंबर 2 गोवा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आणि या प्रश्नाचं विद्यार्थी मित्र स्वराज्य पक्षाची मग स्थापना केली. ओके, तर या ठिकाणी स्थापना कोणी केली होती? ओके, स्थापना कधी झाली हे देखील आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर स्वराज्य पक्षाची स्थापना जे विद्यार्थी मित्र ही 1923 मध्ये करता आली होती. 1923 मध्ये. आणि कोणी केली होतं? चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. ओके, बघा मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास या दोघांनी स्थापना केली होती. सचिव होते सुभाषचंद्र बोसजी. यानंतर RTI अधिनियम संपूर्ण भारतात कधीपासून लागू करण्यात आला? ओके, बघा या ठिकाणी शिक्षणाचा जो मूलभूत हक्क आहे. ओके, RTI म्हणजेच काय? या ठिकाणी माहितीचा RTI राईट टू इन्फॉर्मेशन. ओके, राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजेच माहितीचा अधिकार हा संपूर्ण भारतात कधीपासून लागू झाला? तर हा जो आहे विद्यार्थी मित्र हा संपूर्ण भारतात जो आहे हा 12 ऑक्टोबर. ओके, बघा 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू झाला. 2005. ओके, बघा या ठिकाणी तारीख देखील लक्षात येते. ऑक्टोबर 2005 आहे या प्रश्नाचं उत्तर. तारीख आहे 12 ऑक्टोबर 2005 पासून जो आहे संपूर्ण भारतामध्ये हा लागू करण्यात आला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय? खालीलपैकी कोणता जीव? ओके, खालीलपैकी कोणता जीव हा सजीवांच्या प्रोटिस्टा सृष्टीचे एक उदाहरण आहे? ओके, सजीवांच्या प्रोटिस्टा सृष्टी जी आहे त्याचं उदाहरण आहे. कोणता जीव आहे? बघा नील हरितशैवाल, जीवाणू, आदिजीव की मायक्रोप्लाझ्मा. तर हा कोणता आहे विद्यार्थी मित्र? तर हा आदिजीव आहे. ओके, ऑप्शन नंबर 3 आदिजीव जो आहे हा प्रोटिस्टा याचं एक उदाहरण आहे. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आणि हा नीलहरित शैवाल गटामध्ये मोडत असतो. यानंतर खालीलपैकी खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? बघा खालीलपैकी खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. चिल्का, वुलर, तलाव की दाल. ओके, बघा या ठिकाणी खाऱ्या पाण्याचं सरोवर एकच आहे ते म्हणजे चिल्का सरोवर. ओके, काय? चिल्का सरोवर एक आहे हे खाऱ्या पाण्याचं आहे. दिलेल्या पर्यायापैकी चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. ओके, आता हे कुठे आहे चिल्का सरोवर? तर चिल्का सरोवर येतं ओडिशा राज्यामध्ये. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशा राज्यातील आहे आणि भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे देखील बाबा लक्षात द्या की हे काय आहे विद्यार्थी मित्र? चिल्का सरोवर जे आहे हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. ओके, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे हे सरोवर आहे. कोणते? तर त्या विद्यार्थी मित्र चिल्का सरोवर. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. खालीलपैकी कोणी पेशीच्या केंद्रकाचा शोध लावला? बघा या ठिकाणी पेशीच्या केंद्रकाचा शोध कोणी लावला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा रॉबर्ट ब्राउन, जे पुरन्स्के, रॉबर्ट हुक आणि लिवेन हुक. ओके,
बघा, तर विद्यार्थी मित्र पेशी केंद्रकाचा शोध म्हटला आहे, तर हा कोणी लावलेला आहे, तर हा रॉबर्ट ब्राउन यांनी लावला. ओके, पेशीच्या केंद्रकाचा शोध कोणी लावला आहे, रॉबर्ट ब्राउन यांनी लावलेला आहे. ओके, रॉबर्ट ब्राउन यांनी पेशी केंद्रकाचा शोध लावला. कधी लावला होता, तर 1831 मध्ये यांनी हा शोध लावला. ओके, पेशीतील केंद्रकाचा शोध रॉबर्ट ब्राउन. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने भूदान चळवळ सुरू केली. बघा, भूदान चळवळ विचारलेली आहे, ही कोणत्या समाज सुधारकाने सुरू केली. विदेश लिंगम, बाबा आमटे, विनोबा भावे की धोंडो केशव कर्वे. तर भूदान चळवळ जी विद्यार्थी मित्र ही आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केली होती. कोणी, आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी 1951 मध्ये तेलंगणातील पोंचमपल्ली. ओके, 1951 मध्ये कुठे, तेलंगणा राज्य, तर तेलंगणामधील पोंचमपल्ली. ओके, तेलंगणातील पोंचमपल्ली येथे आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. या ठिकाणातून काय भूदान चळवळ जी याची सुरू करण्यात आली होती. यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोठे झाली. ओके, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोठे झाली, तर कम्युनिस्ट पक्षाची स्थापना विद्यार्थी मित्र कलकत्ता, सुरत, पटना की कानपूर. तर कम्युनिस्ट पक्षाची स्थापना जी आहे ही कानपूर या ठिकाणी झाली होती. ऑप्शन नंबर 4 कानपूर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, कानपूर येथे कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. ओके, बघा आता या ठिकाणी कम्युनिस्ट पक्ष जो होता विद्यार्थी मित्र याची स्थापना कधी झाली, तर ही स्थापना विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा 1925 मध्ये झाली होती. 1925 मध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कानपूर या ठिकाणी केली. आणि या संदर्भात बघा विद्यार्थी मित्र, तर 1920 मध्ये ताशकंद येथील भारतीय कम्युनिस्ट गटाचा उल्लेख आढळतो, परंतु आपल्याला माहिती आहे की याची स्थापना 1925 हे राईट उत्तर आहे. ओके, काही संदर्भात ग्रंथात 1920 देखील दाखवलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत खालीलपैकी कोण तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत काय, तर तिन्ही ज्या गोलमेज परिषदा झाल्या त्या गोलमेज परिषदांना उपस्थित असणारे कोण होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सचिंद्रनाथ सन्याल, सरदार वल्लभभाई पटेल की तेज बहादूर सुप्रू. ओके, बघा तर कोण होते, तर ते होते विद्यार्थी मित्र तेज बहादूर सुप्रू. तेज बहादूर सुप्रू हे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत काय तिन्ही जे गोलमेज परिषदा होत्या. ओके, तिन्ही गोलमेज परिषद होते याला उपस्थित होते. ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर देखील करायचं आहे. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र, आगामी तलाठी भरती, आरोग्य विभाग भरती या सर्व भरतींकरता तुम्हाला व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत, त्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.